नमस्कार मित्रमैत्रिणींनो, काल चंदीगडच्या एअरपोर्टवर एक खूपच धक्कादायक घटना घडलेली आहे। ती म्हणजे नवनिर्वाचित खासदार कंगना रनौतला एका सीआरपीएफ जवान महिलेने तिच्या थोबाडीत मारली असं म्हणतात। तर हे थोबाडीत मारल्याच्या नंतर सोशल मीडियावर जे काही मी पाहिलं त्यात लोकांचे दोन गट पडलेले आहे। एक म्हणजे भक्त मंडळी जी कंगना रनौतला सपोर्ट करत आहे आणि दुसरी म्हणजे पुरोगामी मंडळी किंवा मोदींच्या विरोधातली जी मंडळी आहे ती या सीआरपीएफ जवान महिलेला सपोर्ट करत आहे आणि तिचं कौतुक करत आहे। मी जेव्हा या दोन्ही गटाकडे पाहिलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे दोघही लोक चुकीचे आहेत। ते कसं मी हे तुम्हाला आज सांगणार आहे। बघा, कंगना रनौतला मी थापट का मारली याच्या मागे त्या सीआरपीएफ जवान महिलेने जे कारण सांगितलं ते तुम्ही स्वतःच्या तोंडाने ऐका। स्वतःच्या कानाने ऐका। आता ही जवान महिला एकदम रागात असं म्हणते आहे की किसान आंदोलनाच्या वेळेला ही कंगना असं म्हणाली होती की या आंदोलनामध्ये 100 रुपये देऊन आणलेले लोक बसलेले आहेत। कंगना रनौतचं ते ट्विट पण होतं। ते ट्विट नंतर तिला काढावं लागलं कारण की त्या ट्विटमुळे तिच्यावर डिफेमेशनची केस झाली। आता कंगना रनौतने हे 100 रुपयाचे जे बयान दिलेलं आहे ते ह्या महिलेच्या मनामध्ये तेव्हापासून होतं। तिला प्रचंड राग आलेला होता आणि या महिलेची आई त्या आंदोलनामध्ये होती। स्वाभाविक आहे, स्वतःच्या आईला जेव्हा असं कोणी म्हणेल तेव्हा राग येणं आहे आणि मलाही कंगना रनौतचा त्यावेळेला खूप राग आलेला होता। मला आजही तिचा राग येतो। ती तेव्हा ट्विटवर हे म्हणालेली होती की हे जे शेतकरी आंदोलनामध्ये बसलेले लोक आहेत ते खलिस्तानी आहे, म्हणजे सगळ्यांना तिने धरून एक जट टेररिस्ट मानलेलं होतं। या कंगनाचा शेतीचा काहीही संबंध नाही आहे। माझा बाप, माझा भाऊ शेती करतो, मला माहिती आहे की ते शेतकरी आंदोलन काय होतं आणि त्यांच्या मागण्या काय होत्या। तरीही या कंगनाने त्यांना टेररिस्ट घोषित करून टाकलेलं होतं त्यावेळेला। त्याच्यामुळे तिचा राग गारावा तितका कमीच आहे। पण तुम्हाला कंगनाचा राग येतो म्हणून तुम्ही तिच्या गालात नाही मारू शकत, कारण की गालात मारणं ही हिंसा आहे। तुम्हाला राग येत असेल तर तुम्ही तिच्याशी बहस घालू शकता। म्हणजे या जवान महिलेने तिला थांबवायला पाहिजे होतं, तिला म्हणायला पाहिजे होतं की हे बघ, तू चुकीची आहे, तू अनपढ आहे, तुझा आणि सामान्य लोकांचा काहीही संबंध नाही आहे, तुझा आणि शेतकऱ्यांचा काही संबंध नाही आहे, तू इनसेन्सिटिव्ह आहे, तू असंवेदनशील आहे, तुला काहीही देणं घेणं नाही आहे, तू कशी काय निवडून आली, तुला निवडून द्यायलाच नको होतं लोकांनी, असं काहीही ती महिला बोलली असती, तिने त्याचे व्हिडिओ करून टाकले असते तरीही चाललं असतं। या जवान महिलेला सपोर्ट करणारे अनेकांनी मीम्स केलेले। आता हे तुम्हाला जे शेजारी दिसत आहे याच्यामध्ये काय, शुड वी बो, येस शी इज अ क्वीन, आणि ती क्वीन आहे म्हणून तिच्या समोर आपण झुकलं पाहिजे असं आहे। एक व्यक्ती म्हणतोय नकली झाशी की राणी कल असली शेरनी से टकरा गई, जड दिया थप्पड, असं एक जण म्हणतोय। आर्ट आणि आर्टिस्ट अशा प्रकारचे मीम केलेले आहे या लोकांनी। शपथ ग्रहण से पहिले कंगना का चपत ग्रहण, काही लोकांनी हे म्हटलं की अजून जोरदार मारायला पाहिजे होती, असे लोक म्हणणारे आहेत। हे सगळे लोक जे थापड मारण्याला समर्थन देत आहेत त्यांना मी सांगू इच्छिते की त्या महिलेने जे काही सांगितलं की मी का थापड मारली, माझी आई तिथे बसलेली होती आणि मला त्याचा त्रास झाला, हे सगळं तिचं बोलणं ऐकून खरंच खूप इमोशनल झालं। मलाही असं वाटलं नाही यार, तिचं म्हणणं एकदम बरोबर आहे। पण तिचं म्हणणं बरोबर आहे असं म्हणत असताना आपण स्वतःला हे कधीही समजून देऊ नये की तिचं वागणंही बरोबर आहे। थापड मारणे ही एक प्रकारची हिंसाच आहे जी कोणीही कधीही करू नये, कारण की आज जर ती म्हणत असेल की मला तिचं पटलं नाही म्हणून मी थापड मारली तर काळ सोकावेल। म्हणजे उद्या नवरा असं म्हणेल की भाजीत मीठ कमी टाकलं म्हणून मी बायकोला मारली, कन्हैया कुमार हे बोलला म्हणून मी त्याच्या थोबाडीत मारली, उद्या ह्यानी हे केलं म्हणून मी त्याच्या थोबाडीत मारली, असं थोबाडीत मारून लोक समर्थन द्यायला लागतील। हे असं होणं हे बिलकुल चांगलं नाही आहे। उद्या तू मोदीला विरोध करते म्हणून मी त्याच्या थोबाडीत मारली असं कोणी म्हणेल तर हे असं झालं नाही पाहिजे। आणि म्हणून तिच्या सोबत असणं म्हणजे तिची इमोशन समजून घेणं हे खूप वेगळी गोष्ट आहे आणि तिच्या थापड मारण्याला समर्थन देणं, तिने अजून मारायला पाहिजे होती, असं सगळ्यांनी करायला पाहिजे होतं असं म्हणणं, ते प्रमोट करणं ही एक वेगळी गोष्ट आहे। असं कोणीही करू नये। असं जर प्रत्येक जण थापड मारायला लागलं ना तर देशामध्ये अराजकता माजेल। आता दुसरा एक गट आहे अंधभक्तांचा। कंगना रनौतला प्रोटेक्ट करत आहे आणि सपोर्ट करत आहे आणि ते असं म्हणतात की कंगनाला मारणं हे चुकीचं होतं। आता खरं तर हे अंधभक्त म्हणजे हे सगळे लोक तेच आहेत की ज्यांनी गांधीजींच्या हत्येचं समर्थन केलेलं आहे। ते असं म्हणतात की बरं झालं गोडसेने गांधींना मारलं। आता हे सगळे अंधभक्त गांधीजींना मारण्याचं समर्थन करतात आणि कंगनाला मारलं तर मात्र ते रागानी हे म्हणतात की कंगनाला मारणं हे चुकीचं होतं। तुम्ही तेच लोक आहात ज्यांनी एका जवानाने ट्रेनमध्ये मुस्लिम लोकांना मारलं तर तुम्ही त्याचं समर्थन केलं होतं, तुम्ही ते सेलिब्रेट केलं होतं। तुम्ही तेच लोक आहात जेव्हा कन्हैया कुमारला मागच्या महिन्यामध्ये थापड मारली तेव्हा तुम्ही त्या लोकांचं समर्थन केलं होतं आणि कन्हैयाला मारलं हे बरोबर झालं असं म्हणत होते, आणि आज तुम्ही कंगनाला मारल्याच्या नंतर असं म्हणतात की कंगनाला मारायला नको होतं। तर माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही एकतर पहिल्यांदा ठरवून घ्या की तुम्ही हिंसेच्या बाजूने आहात की हिंसेच्या
विरोधात आहात. मला एक म्हणायचं आहे की आपण सगळ्यांनी कुठल्याही प्रकारच्या हिंसेच्या बाजूने असू नये, हिंसेच्या विरोधातच असावं. कारण तुम्ही जर एका छोट्या गोष्टीचं समर्थन करत असाल तर उद्या अशी समर्थनं देणारी लोक खूप असतील की हे झालं म्हणून मी थापड मारली, ते झालं म्हणून मी थापड मारली, आणि असं नाही झालं पाहिजे. आणि म्हणून या जवान महिलेने थापड मारली हे मला बिलकुल आवडलेलं नाही आहे. तिने दुसरं काहीही करायला पाहिजे. दुसरी गोष्ट ही आहे की कंगना रनौत ही अत्यंत अडाणी व्यक्ती आहे, अडाणी खासदार आहे, आपण निवडून दिलेली सगळ्यात अडाणी खासदार आहे. ती म्हणते 2014ला भारत स्वतंत्र झालेला आहे. ती म्हणते भारताचे पहिले पंतप्रधान हे बोस होते, नेहरू नव्हते. ती अत्यंत भडकाऊ भाषणं देते. ती मोदी जी भगवान है, भगवान का अवतार है, विष्णू का 11वां रूप है, असं काहीही बरळत असते. त्यामुळे अशा व्यक्तीने आपल्या संसदेमध्ये 2024मध्ये बसणं हे खरं तर मनाला पटणारं नाही आहे. पण आता लोकांनी तिला निवडून दिलेला, म्हणून आपण सगळ्यांनी कंगना रनौतचा विरोध करताना ती जे बोलते त्या सगळ्या गोष्टी निषेधार्हच आहे, त्या चुकीच्याच आहे. तिने जे बोललेलं आहे त्या सगळ्या गोष्टी चुकीच्याच होत्या, निषेधार्ह होत्या. तिने सगळ्या शेतकऱ्यांना खलिस्तानी म्हणणं हे चुकीचंच होतं. आणि कालही जेव्हा ती म्हटली ना की पंजाबमध्ये टेररिझम वाढलेलं आहे, ते कसं मॅनेज करायचं ते आपण पाहिलं पाहिजे, तर ती एकदम भडकाऊ आणि चुकीचं बोललेली आहे. म्हणजे ती डायरेक्ट हे म्हणत आहे की पंजाबमध्ये आतंकवादी लोक आहेत. तर ही बाई अत्यंत चुकीची बाई आहे, हे मी इथे नोंदवून ठेवते. आणि भारतामध्ये कायद्याचं राज्य आहे, त्यामुळे कायदा कुणीही असा हातात घेऊ नये. तिथे सगळ्यात मोठा टेररिस्ट हल्ला करणारा कसाबला सुद्धा आपण कायदेशीर प्रक्रियामधनं जाऊनच शिक्षा दिलेली आहे. त्यामुळे अशा प्रकारे बयान देणाऱ्या लोकांना पण कायदेशीर शिक्षा दिली जाऊ शकते. कंगनावर डिफेमेशनची केसही झालेली आहे आणि अजूनही तिच्यावर वेगवेगळ्या केसेस नक्कीच होती. पण कुणीही कुठल्याही प्रकारच्या हिंसेचं कधीही समर्थन करू नये असं मला मनापासून वाटतं. तुम्हालाही तसंच वाटतं का? या घटनेकडे तुम्ही नेमकं कसं पाहता मला कमेंटमध्ये नक्की सांगा.